आरोपी शेखर काटगावकर याने हरिओम फायनान्स, रिद्धी सिद्धी फायनान्स, नवरत्न फायनान्स, कमर्शियल फायनान्स या फायनान्सद्वारे हजारो गुंतवणूकदारांकडून जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवी गोळा करून 45 कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी खटल्याची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायालयात सुरू आहे। आरोपी शेखर काटगावकर याने हरिओम फायनान्स में रिद्धी सिद्धी फायनान्स, नवरत्न फायनान्स, कमर्शियल फायनान्स या फायनान्सद्वारे हजारो गुंतवणूकदारांकडून जास्त व्याजाचे आमिष दाखवून ठेवी गोळा करून 45 कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी भरलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायालयात सुरू आहे। प्रस्तुत प्रकरणाची सुनावणी 2016 पासून न्यायालयात चालू आहे। आरोपी तर्फे खटला चालवण्यास होणाऱ्या दिरंगाईमुळे प्रस्तुत खटला प्रलंबित पडत असून यातील विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष न्हावकर यांनी रोजच्या रोज सुनावणी घेण्यात यावी असा न्यायालयात अर्ज दाखल केला होता। तो अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने मंजूर केलेला होता, परंतु रोजच्या रोज सुनावणी प्रत्यक्षात शक्य नसल्याने एक दिवसाआड सुनावणी घेण्याचे न्यायालयाने आज जाहीर केले। आरोपींकडून खटला चालवण्यास चालढकल होत असल्याची न्यायालयाने गंभीर दखल घेत न्यायालयाने एक दिवसाआड सुनावणी घेण्याचे जाहीर केले। पडदुने यांच्यावर कोर्टाच्या अवमानतेचा खटला चालवावा असा फिर्यादीकडून ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांनी दिलेल्या अर्जावर सरकार पक्षातर्फे म्हणणे दाखल करण्यात आलेले आहे। त्यावर पुढील सुनावणी 19 ऑगस्टला होणार आहे। यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट संतोष न्हावकर, मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे, ॲडव्होकेट शाहनवाज शेख तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी हे काम पाहत आहेत।